नमस्कार, विदित अँड कायरा ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज मी गावरान चिकन रेसिपी बनवत आहे। तर बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। इथे मी 1 किलो चिकन घेतल्यात। पहिला म्हणजे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेऊया। त्यासाठी मी ते एक वाटी घेतली आणि असे 2 मोठे कांदे घेतले। तर आता हे सर्व मी भाजून घेते। ह्या पद्धतीने असं मी कट करून घेतलं आहे। कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे। तर असं हे पण कापून घेतलं आहे। त्याप्रमाणे गॅस चालू करते। आता चांगलं असं भाजून घ्यायचं आपल्याला। खोबरं लगेच भाजतं म्हणून ते जळू शकतं, म्हणून त्याला थोडं लगेच काढायचं। तर आता इथे मी आलं लसणाची पेस्ट करून घेते। त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, थोडंसं कोथिंबीरचे डेट पण घेतले। तर आता हा मसाला वाटून घेते मी, आलं लसण पेस्ट वाटून। चला तर आता आपलं कांदा खोबरं पण भाजून रेडी आहे। इथे मी 1 कांदा कापून घेतलाय मोठा। कांदे पण छान भाजले, बघू शकता तुम्ही। इथे मी घेतला आहे काळी मिरी, लवंग, 1 वेलची, दालचिनीचा तुकडा, स्टारफूल आणि 3 तेजपत्ता। इथे कुकर गरम झाला तर मी तेल घालते 1 चमचा। आपल्याला नंतर परत फोडणीला टाकायचं आहे, तर इथे थोडंसं तेल घालणार आहे। तेल आपलं गरम झालं आहे, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आणि 2 शिट्या करणार फक्त। त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून ठेवल्यामुळे मी मीठ टाकलं नाही, लागलं तर आपल्याला नंतर टाकता येईल। तर इथे मी पाणी गरम झालेलं ॲड करते थोडंसं। प्लस पाणी टाकलं तर त्याला मी 2 शिट्या करून घेते। ते आपलं वाटण तयार आहे गोडा मसाल्याचं, बघू शकता तुम्ही। तर इथे मी हळद टाकल्यामुळे हळद थोडी घेतली, थोडं धना पावडर आहे, हा काळा मसाला आहे आणि हा मिरची पावडर आहे लाल, आणि हा मालवणी मसाला, आणि फोडणीसाठी लसूण आहे। तर आता आपण याला फोडणी घालूया मस्तपैकी झणझणीत। आपण जास्त शिटी काढली नाही, कारण जास्त पण आपल्याला शिजवायचं नाही।
इथे आपलं तेल गरम झालं. हे लसूण चांगले ब्राऊन होऊन द्यायची. लसूण आपली छान ब्राऊन झाली आहे. मस्त सुगंध सुटला आहे. तर आता मी आले लसणाची पेस्ट. तर आपली लसूण छान ब्राऊन झाली आहे. तर आता आपले सगळे मसाले जे मी घेतले होते ते सर्व मी ॲड करते याच्यामध्ये. मसाले परतून द्यायचे नाही. तर आता हा वाटलेला मसाला याच्यामध्ये घालतो. चांगला परतून द्यायचा आहे तेलामध्ये. तर आपला मसाला छान भाजला बघा. सुंदर असा मसाला छान तयार झालाय. इथे मी थोडंसं मीठ घालते. मीठ त्याच्यामध्ये घालते. मग थोडंसं घालते. चांगलं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये. पाणी तुमच्या हिशोबाने. मी तर रश्शेवाली करणार आहे थोडं. आता राहिलेलं पाणी आहे. बघू शकता साधारण आपला रस्सा रेडी आहे. तर त्याला चांगला उकळून घेऊ. तर आपलं मटण रेडी आहे. बघू शकता तुम्ही सुंदर असं. तर आपलं मटण रेडी आहे. बघू शकता तुम्ही सुंदर मसाला साचलेला आहे. जास्त पातळ पण नाही. या पद्धतीने आता मस्त त्याच्यावरती बघू शकता मटण आपलं रेडी झालं आहे. तुम्हाला माझी गावठी चिकनची रेसिपी कशी वाटली, काय चुकलं असेल तर मला सांगा. आणि आजची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर